मॅडम काय सांगता येईल, कशा पद्धतीने ही यंत्रणा राबवली, काय हा जो उद्देश आहे नेमका कॉपीमुक्त करण्यासाठी, बीडचं जे नाव आहे कॉपीचं ते पुसण्यासाठी तुम्ही हा प्रयत्न केला, कशा पद्धतीने केला, काय सांगता येईल? सर, मी या बाबतीमध्ये सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छिते की आमचे माननीय जिल्हाधिकारी विवेकजी जॉन्सन सर यांच्या संकल्पनेतनं आपण हा पूर्णपणे कॉपीमुक्तीचा प्रयोग केलेला आहे. तर या अनुषंगाने आपण सर्वप्रथम आपले सर्व जे 103 केंद्र आहेत त्यातली प्रत्येक वर्गखोली जी आहे ती आपली CCTV कॅमेराने सुसज्ज आहे आणि ह्या सर्व CCTV कॅमेऱ्यांचे ॲक्सेस जे आहेत तर ते घेऊन आम्ही आमची कंट्रोल रूम इथे जिल्हा स्तरावर तयार केलेली आहे. प्रत्येक शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याची हालचाल आम्हाला याद्वारे टिपता येते, प्रत्येक पर्यवेक्षकाची हालचाल आम्हाला टिपता येते, जेणेकरून ते केवळ केंद्राची आतली बाजूच नव्हे तर बाहेरची बाजूसुद्धा जे बाहेरचे उपद्रवी घटक असतात त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा आम्हाला या ॲक्सेसचा उपयोग होतो आहे आणि तो आम्ही स्टोअर पण करून ठेवतो आहे. पाल्यांना हे सांगू इच्छिते की आपणही कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करू नका. प्रामाणिकपणे आपण जेवढा अभ्यास केलेला असेल त्यावरच आपण परीक्षा द्या, तेच तुमचं खरं यश आहे आणि आयुष्यात कधीही परिश्रमाला कुठलाही पर्याय नसतो. त्यामुळे कुठलाही गैरमार्ग न वापरता आपण परीक्षेमध्ये प्रामाणिकपणे यश प्राप्त करा. हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड.